डिसेंबर या रोजी कोल्हापूरमधील एक व्यावसायिक कर्नाटक येथून ट्रॅव्हल्सनी कोल्हापूर येथे येत असताना पहाटे 5:15 वाजताच्या दरम्यान कावळा नाका येथे उतरले असता त्यांच्या पाठीमागून एक कार आली. कारमधील व्यक्तीने ते व्हिजिलन्स अधिकारी आहेत, निवडणुकीच्या काळात तुम्हाला कॅश घेऊन जाता येत नाही असे सांगून त्यांना गाडीत बसवले व त्या कारमध्ये असलेल्या 5 इसमांनी त्यांच्याकडील रोख 25 लाख रुपये व मोबाईल त्यांचा काढून घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी ते निघून गेले. त्याबाबत तात्काळ गांधीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे व कारवाई करण्याबाबतचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेत आहे. सदरबाबत माहिती घेत असताना त्यामध्ये तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहिती घेण्याचं देखील काम चालू होतं. स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार वैभव पाटील यास माहिती मिळाली की कोल्हापूर येथील राहणारा संजय किरणगी यांनी हा गुन्हा केलेला असून त्याच्याकडे अशी गाडी आहे. त्यामुळे तात्काळ त्याची माहिती घेतली असता तो गोवा या ठिकाणी होता. सदर ठिकाणी पथक पाठवले, परंतु ते गोवा या ठिकाणावरून कोल्हापूर येथे येत असताना गोवा येथील पथक व कोल्हापूर येथून दुसरे पाठवलेलं पथक यांनी संयुक्त कारवाई करून त्यांना पुईकडे येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 2 वाहने मिळून आली व त्यामध्ये 3 व्यक्ती बसलेले होते. त्यामध्ये स्वप्नील संजय किरणगी, त्याचप्रमाणे अभिषेक लगाटे व विजय खांडेकर हे आरोपी त्यामध्ये आढळून आले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडे गुन्ह्यातील असलेली सर्व रक्कम 25 लाख रुपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे व त्या 2 गाड्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत व त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता आणखीन 2 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा करतेवेळेस उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. ते स्वप्नील जाधव व हर्षद खरात असून त्यांचा देखील शोध घेत आहोत.